आपण पाहत आहेत प्रथम न्यूज चॅनल। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आबासाहेब साठे यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। मुक्त पत्रकार संघ आणि जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी आबासाहेब साठे यांना राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन ठाणे 2025 यांच्या वतीने भारत गौरव सन्मान पुरस्कार व सन्मानित चिन्ह देऊन ठाणे येथे गौरवण्यात आले होते। त्याच अनुषंगाने आबासाहेब साठे यांना उपस्थित समस्त मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आबासाहेब यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आबासाहेब साठे यांनी समाजसेवेच्या कार्यातून अनेक गरजवंत नागरिकांसाठी कार्य केले आहे। साठे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन ठाणे 2025 यांच्या वतीने भारत गौरव सन्मान पुरस्कार सन्मानित आबासाहेब साठे यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे। यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व दैनिक अंबरनाथ टाइमचे प्रतिनिधी अशोक सिरसाट, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक आबासाहेब वाघमारे, वृत्तपत्र बळीराजाचे संपादक किरण बनकर आणि प्रथम न्यूजच्या संपादिका संगीता रणदिवे तसेच श्रमिक महिला मंडळाच्या संचालिका ॲडव्होकेट मनीषाताई झेंडे आणि अनेक महिला व मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष हरियाल लट। तर ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी जी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनामध्ये जी माझी नेमणूक करण्यात आलेली, सर्वप्रथम तर मी आमचे संस्थापक आहेत सुने साहेब आणि देशमुख साहेब यांचा आभार व्यक्त करतो। आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी श्रमिका महिला मंडळ आणि शांताई वृद्धाश्रम यांचे जे संचालिका मॅडम आहेत मनीषाताई झेंडे, तर मनीषाताई झेंडे यांनी या ठिकाणी वृद्धाश्रम आता सुरू केलेलं आहे आणि ह्या वृद्धाश्रमामध्ये भरपूर सुविधा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या आहेत। तर असे त्यांचे जे कार्य आहे आणि आज त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। आता जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल तसेच आमची पत्रकार संघटना यांच्या माध्यमातून सर्वप्रथम मी मनीषाताईंना त्यांचा आभार व्यक्त करतो की असं कार्य त्यांचं पुढेही चालवा, जेणेकरून समाजामध्ये कुठेतरी कोणाला तरी एक हक्काचं घर मिळेल आणि ते मिळालेलेच आहे या वृद्धाश्रमच्या माध्यमातून। आणि नागरिकांना मी विनंती करतो की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं संगोपन करता येत नाही, अनेक लोक परदेशी असतात कामाला, अनेक मुलं असतात जे नोकरी करतात, सून असते नोकरीला, मग त्या ज्येष्ठ नागरिकांची सोय होत नाही। म्हणून उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अशा ज्येष्ठ नागरिकांना एक चांगलं एक पर्याप्त आपलं घर मिळालेलं आहे मनीषाताई झेंडेच्या माध्यमातून। आणि त्यांनी ह्या ठिकाणी येऊन मनीषाताईशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आश्रममध्ये ठेवून त्यांच्या चांगल्या सुखसुविधामध्ये त्यांचं जीवन पुढील आयुष्य आहे त्यांचं जगण्यासाठी त्यांना एक चांगलं साधन द्यावं। तर मी प्रत्येक असे पालकांना सांगतो की आपल्या आईवडिलांचं लक्ष द्या, कुठे तुमच्या काही अडचणी असतील आणि तुमच्याकडं कामाधंद्याविषयी कुठं परदेशी जावं लागत असेल तर त्याच्यासाठी मनीषाताईंनी ही जी सुविधा उपलब्ध केली त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा। पुन्हा एकदा जनहित न्यूज महाराष्ट्रतर्फे मनीषाताईंना आमच्यातर्फे अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करतो। त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे आणि पत्रकार संघटनेचे आबासाहेब साठे यांना राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन 2025 हा सन्मान त्यांना मिळालेला आहे। आणि असं जे समाजकार्य आहे त्या समाजकार्याबद्दल त्यांना सन्मानित केलेलं आहे, आम्ही त्यांचाही आभार व्यक्त करतो की असंच त्यांचं कार्यही पुढे चालावे आणि समाजामध्ये किंवा अनेक नागरिकांमध्ये जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन तो जे कार्य केलेलं तसं त्यांचं कार्य पुढेही चालावं। पुन्हा एकदा आमचं अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना असं राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन ह्या ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। ताई आपल्या उत्कृष्ट कार्याची देण आहे। नमस्कार, मी बी आर पाटील। आज आबासाहेब साठे यांना जो पुरस्कार मिळाला आहे भारत गौरव सन्मान पुरस्कार, तर आबासाहेब साठे हे जवळजवळ 4 वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत आणि अनेक ठिकाणी ते माझ्याकडून झाडे घेऊन जातात, आपल्या रिक्षाने तिथं पोचवतात
आणि हे झाडांचं जे योगदान आहे त्यांचं हे खूप मोठं आहे. कारण झाडांमुळेच आपल्याला जीवन मिळतं, प्राणवायू मिळतो, फळे मिळतात. आणि झाड हे आनंदमय एक असं आपल्याला स्थान आहे की त्यामुळे सर्व दुनिया, सर्व जग हे जिवंत आहे. तर मी आबासाहेबांना सन्मान जे मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप सदिच्छा देतो आणि अजून त्यांचं कार्य जोमाने चालू व्हावं आणि असेच ते कार्य करत राहावं. धन्यवाद. आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.